नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी सौ रुपाली देशपांडे, बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे येथे OCM हा विषय शिकवते. आपण सुरुवात केलेली आहे पाठ क्रमांक 8 विपणन. आज आपण बघणार आहोत विपणनाचे महत्त्व. चला तर मग प्रेझेंटेशनच्या सहाय्याने आपण पाठ समजावून घ्यायचा प्रयत्न करूया. क्रमांक 8 आहे विपणन. यामध्ये आपण म्हणजे मार्केटिंग बघत आहोत. विपणनाची व्याख्या याआधी आपण बघितलेली आहे. आपण अजून एक व्याख्या बघूया. जागतिक विपणन संस्थेच्या मते विपणन हे व्यवसायाअंतर्गत असे तत्वज्ञान आहे की जे व्यक्तींच्या किंवा संस्थांच्या गरजांचे वर्गीकरण करून त्याची पूर्तता करण्यासाठी देवाणघेवाणीच्या माध्यमातून मूल्य उपलब्ध करून देते. लक्षात ठेवा, तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने ही व्याख्या किंवा इतर कोणतीही पुस्तकातली व्याख्या पाठ करावी लागेल. विपणनाचे महत्त्व हे आपण 3 मुद्द्यांमध्ये 3 भागामध्ये बघणार आहोत. सगळ्यात पहिलं आहे समाजासाठी विपणनाचे महत्त्व, दुसरं आहे व्यवसाय संस्थेसाठी विपणनाचे महत्त्व आणि तिसरं आहे ग्राहकांसाठी विपणनाचे महत्त्व. चला तर मग बघूया. सगळ्यात पहिला मुद्दा समाजासाठी विपणनाचे महत्त्व. यातला मुद्दा क्रमांक 1 आहे राहणीमानात वाढ. विपणनाचा मुख्य उद्देश काय आहे? तो उद्देश आहे ग्राहकांच्या गरजांची आणि समाधानाची पूर्तता करणे, शिवाय त्यांना वस्तू आणि सेवांचा पुरवठा करणे. ग्राहकांच्या गरजा समजण्यास विपणनाची मदत होते. कमी दरामध्ये दर्जेदार वस्तूंचा पुरवठा करून ग्राहकांचे राहणीमान उंचावण्यास मदत होते. वस्तू आणि सेवांच्या उत्पादनात वाढ होते. बघा, समजा उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी आवश्यक घटक उपलब्ध असतील आणि आपण उत्पादन मोठ्या प्रमाणावर करू शकलो तर जो उत्पादनाचा खर्च आहे तो सर्व उत्पादनांवर योग्यरित्या वाटला जातो. त्यामुळे प्रत्येक उत्पादनाच्या किमतीमध्ये उत्पादनाच्या किमतीत आणि उत्पादनाच्या प्रक्रियेमुळे बचत होऊन व्यवस्थित त्याची किंमत खाली येते. आता जर उत्पादनाची जी प्रक्रिया आहे त्यामुळे त्या किमतीमध्ये कमी आली तर निश्चितपणे जो दर आपण किंमत लावणार आहोत वस्तूला तो पण आपण कमी ठेवू शकतो. आणि जर असा दर आपण कमी ठेवला तर निश्चितपणे अशा वस्तू आणि सेवा या सर्व ग्राहकांना वापरता येतात. त्यामुळे काय होतं, ग्राहक सर्व प्रकारच्या वस्तूंचा किंवा सेवांचा उपभोग घेऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या राहणीमानात वाढ होते. आपण चित्रामध्ये बघू शकतोय की राहणीमानात वाढ ही होत जाते आणि त्यामुळे आपल्याकडे अनेक सुखसोयी आणि अनेक गोष्टी आपण उपभोगू शकतो. यातला दुसरा मुद्दा आहे रोजगार पुरविणे. आधुनिक विपणन यामध्ये व्यवसायाच्या अनेक कार्यांचा गोष्टींचा समावेश होतो. आपण उदाहरणच बघूया ना. खरेदी, विक्री, अर्थपुरवठा, वाहतूक, गोदाम, संशोधन इत्यादी अनेक प्रकारच्या गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. आणि समजा आधुनिक काळामुळे उत्पादनामध्ये आधुनिक पद्धतींचा जर वापर केला गेला, उदाहरणार्थ स्वयंचलित यंत्रे, तर त्याचा परिणाम काय होईल? त्यामुळे उत्पादनामध्ये असलेल्या रोजगाराच्या संधी थोड्याफार प्रमाणात कमी होऊ शकतील. पण आधुनिक विपणनामुळे या संधी विपणनाच्या कार्यामध्ये निश्चितपणे असतील. म्हणजेच विपणनामुळे अनेक पद्धतीचा रोजगार उपलब्ध होतो. रोजगाराच्या संधी खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात आणि सतत चालणाऱ्या उत्पादनासाठी या विपणनाची गरज असते. म्हणजे आधुनिक पद्धतींमुळे उत्पादन जर मोठ्या प्रमाणावर होत असेल तर निश्चितपणे आपण विपणनाच्या साठी अनेक मनुष्यबळाची आपल्याला आवश्यकता पडते आणि त्यामुळे तिथे रोजगाराच्या संधी खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादत होतात. आपण चित्रामध्ये बघू शकतोय या रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे निश्चितपणे अनेक प्रकारचं मनुष्यबळ आपल्याला इथे मिळू शकतं. आता तिसरा मुद्दा आहे वितरण खर्चामध्ये घट. विपणनामध्ये कार्यक्षम वितरण साखळी असते. म्हणजेच जे वितरण करायचं आहे मालाचं, वस्तूंचं किंवा सेवांचं, त्याच्यासाठी एक विशिष्ट साखळी असते. त्यामुळे समाजाला वस्तू आणि सेवांचा पुरवठा स्वस्तात देणं शक्य होतं. किमतीमध्ये घट झाल्यामुळे वस्तू आणि सेवांच्या संभाव्य ग्राहकांमध्ये वाढ होते. बघा, तुम्ही अर्थशास्त्रामध्ये शिकलेला आहात.
काही वस्तूंच्या किमतीमध्ये घट झाली तर निश्चितपणे ग्राहकांची मागणी त्या वस्तूंसाठी आणि सेवांसाठी वाढते. मग अशा पद्धतीने हा परिणाम होऊ शकतो. म्हणजेच वितरण खर्चामध्ये घट झाली तर निश्चितपणे संभाव्य ग्राहकांमध्ये वाढ होते. वितरण साखळीमुळे अजून एक फायदा कोणता होतो? वस्तू किंवा सेवा या वेळेमध्ये उपलब्ध होण्याची खात्री असते. कारण या वितरणाच्या साखळीमध्ये जे घटक काम करत असतात ते सर्व आपले कार्य अतिशय सक्षमपणे निभावत असतात. त्यामुळे वस्तू ग्राहकाला वेळेवर आणि योग्य त्या ठिकाणी उपलब्ध होण्याची खात्री असते. पुढचा चौथा मुद्दा बघूया, ग्राहक जागरूकता. विपणनामध्ये ग्राहकांना माहिती आणि शिक्षण दिलं जातं. त्यांना त्यांच्या हक्काचं शिक्षण मिळतं. शिवाय त्यांना कोणकोणत्या वस्तू आणि सेवा बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहेत, शिवाय त्यांचा दर्जा काय आहे किंवा त्यांचे होणारे विशेष परिणाम किंवा त्यांचा उपयोग काय आहे याची माहिती असते. याच्यामुळे समाजाला मदत होते. नवीन आणि वस्तू, सेवा किंवा अजून कोणत्या गोष्टी किंवा एखादी जुनी वस्तू परंतु त्याच्यामध्ये काही जादाचे किंवा अधिक घटक जर टाकले तर त्याची उपयुक्तता ही समाजाला समजते. समाजाच्या मागणी आणि चवीनुसार किंवा आवडीनुसार वस्तू आणि सेवांचा पुरवठा करता येतो. योग्य ती माहिती देणं हे आपल्याला विपणनामुळे शक्य होतं. त्यामुळे समाजाला विपणनाचं महत्त्व खूपच आहे. विपणनामध्ये खरेदी करताना अनेक व्यावहारिक गोष्टींची माहिती दिली जाते आणि त्यामुळे ग्राहकाला किंवा पर्यायाने समाजाला अनेक गोष्टींची माहिती मिळते. त्यामुळे योग्य पद्धतीने योग्य वस्तूची किंवा उत्पादनांची निवड करणे सहज शक्य होते. म्हणजेच एका दृष्टीने ग्राहकांची जागरूकता हा खूप महत्त्वाचा मुद्दा किंवा हे खूप महत्त्वाचं महत्त्व विपणनाचं आहे. पाचवा मुद्दा आहे राष्ट्रीय उत्पादनामध्ये वाढ. आपल्याला माहितीच आहे की प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था ही भक्कम असायला हवी आणि प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था ही भक्कम कशी होईल तर त्या देशामध्ये होणारे उत्पादन, उद्योगाला होणारा अर्थपुरवठा तसंच विपणन यावर त्या देशाची अर्थव्यवस्था बऱ्यापैकी अवलंबून असते. शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेली विपणनाची जी कामे असतात त्याचा देशाच्या आर्थिक विकासास खूप मदत होते. वस्तू आणि सेवांच्या परिणामकारक विपणनामुळे औद्योगिकीकरणामध्ये वाढ होते. विपणनामुळे कृषी क्षेत्र व उद्योगाचं एकीकरण होऊन देशाचा विकास होऊ शकतो. सहावा मुद्दा आहे ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता. आपण चित्रामध्ये बघू शकतोय, अनेक वेळा जेव्हा आपण कोणत्याही सेवा किंवा वस्तू विकत घेतो तेव्हा आपल्याकडून कस्टमरचा फीडबॅक मागितला जातो. म्हणजेच ग्राहकांचे मत जाणून घेतले जाते. मग ते वस्तू आणि सेवा यांच्या दर्जाबद्दल असेल किंवा पुरवलेल्या सेवा संदर्भात असेल. मग ते पुअर, ॲव्हरेज का एक्सलंट कसे आहे असा आपण त्याच्यावर शेरा देतो आणि त्या शेऱ्यामुळे कंपनीला किंवा त्या व्यवसायाला समजू शकते की त्यांची सेवा किंवा त्यांचं वस्तू किंवा त्यांचं उत्पादन हे ग्राहकांना समाधान देऊ शकत आहे किंवा नाही. विपणन संशोधनामुळे व्यवसाय संस्थांना ग्राहकांच्या गरजांची जाणीव होते. कारण विपणनामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो आहे संशोधन. आता हे संशोधन कशाचं असतं? ग्राहकांना कोणत्या वस्तू आवडतायत, ग्राहकांच्या आवडीनिवडी काय आहेत, त्या काळाप्रमाणे बदलत आहेत का, आणि त्या पद्धतीने संशोधन केल्यामुळे विविध पद्धतीची माहिती ही व्यवसाय संस्थेला उपलब्ध होते. ही माहिती मिळाल्यावर त्याच्या माध्यमातून अनेक पद्धतीने या माहितीवर आधारित वस्तू आणि सेवांमध्ये योग्य ते बदल करता येतात. म्हणजे बघा, हे जर बदल केले तर तुम्ही ग्राहकांच्या ज्या काही अपेक्षा आहेत वस्तू किंवा सेवांबद्दल त्या निश्चितपणे पूर्ण करू शकणार आहात. आणि म्हणूनच विविध माध्यमांद्वारे ग्राहकांविषयी गोळा केलेल्या माहितीचे पुनरावलोकन करणे शक्य होते. त्यामुळे उत्पादनामध्ये योग्य तो बदल करता येतो. वस्तू किंवा सेवांच्या बदलाविषयी ग्राहकांमध्ये जागृती सुद्धा निर्माण करता येते. उदाहरणार्थ, मालकी हक्क हस्तांतरण, उत्पादनामध्ये आणलेला सुधार किंवा एखादे नवीन उत्पादन जुन्याच कंपनीने
बाजारपेठेमध्ये आणणे. विक्रेत्यांना चुकीचे किंवा दिशाभूल करणारे दावे असे जर काही केलेले असतील, तर त्याला सरकारी कायदे प्रतिबंध घालतात. म्हणजेच जर एखाद्या कंपनीचा मालकी हक्क हस्तांतरण झालेला असेल, तर त्याची माहिती ही अनेक माध्यमांद्वारे, अगदी वर्तमानपत्राद्वारे सुद्धा ग्राहकांना मिळते. त्याच्या उत्पादनामध्ये काही झाला असेल, तर त्याबद्दलची ही माहिती मिळते आणि त्यामुळे उत्सुकतेमुळे ग्राहक निश्चितच ही माहिती घेऊन खरेदीचा विचार ठरवू शकतात. त्याच पद्धतीने चुकीची माहिती दिली जाणार नाही याची काळजी विक्रेत्यांना मात्र घ्यावी लागते. कारण आपण बघितलेलंच आहे, कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट म्हणजे ग्राहक संरक्षण कायद्यानुसार विक्रेत्यांना अशा पद्धतीचे चुकीचे किंवा कुठलेही दिशाभूल करणारे दावे करता येत नाहीत आणि तसा अधिकार ग्राहकांना दिला गेलेला आहे. आईस्क्रीम खाशील? आईस्क्रीम? हा आहे डबल आनंद. पहिला आनंद पॉलिसी मुदतीच्या शेवटी मॅच्युरिटी क्लेमची पूर्ण रक्कम आणि दुसरा तुमच्या आप्तजनांसाठी विम्याची पूर्ण रक्कम कोणत्याही अतिरिक्त प्रीमियम विना. LIC न्यू जीवन आनंद. आनंदच आनंद. आपण इथे विपणनाचे समाजासाठी असलेले महत्त्व बघितले. आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊ. व्यवसाय संस्थेसाठी विपणनाचे कोणते महत्त्व आहे हे आपण बघूया. सगळ्यात पहिला आहे जागरूकतेमध्ये वाढ. ग्राहकांमध्ये जागरूकता सध्या अस्तित्वात असलेल्या वस्तूविषयी, नवीन येणारे उत्पादन किंवा कंपनी बाजारात विकत असलेल्या वस्तूंविषयी योग्य ती माहिती ग्राहकांना पुरवली जाते. त्यामुळं काय होऊ शकतं, संभाव्य ग्राहक जे आहेत त्यांच्यामध्ये वाढ होते. म्हणजे भविष्यकाळात तुमच्या ग्राहकांची संख्या निश्चितपणे वाढू शकते. ग्राहकांमध्ये वस्तूविषयी चांगली प्रतिमा निर्माण करता येते. मग हे करण्यासाठी विपणनामध्ये अनेक पद्धतीची जी कार्य आहेत त्याद्वारे आपण ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करू शकतो. आणि याचा फायदा कोणाला होतो? याचा फायदा व्यवसाय संस्थेला होतो, ग्राहक वाढीसाठी किंवा विक्रीसाठी, आणि पर्यायाने नफा वाढ हा त्याचा परिणाम असतो. आपण दुसरा मुद्दा बघूया. व्यवसाय संस्थेसाठी जे महत्त्व आहे त्यातला दुसरा मुद्दा येतोय विक्रीमध्ये वाढ. विपणनामुळे ग्राहकांमध्ये वस्तू किंवा सेवेविषयी जागरूकता निर्माण होते. त्यामुळे ग्राहकांना वस्तू खरेदी करण्याविषयी आकर्षण निर्माण होते. यशस्वी विपणन जर असेल, त्याच्या पद्धती जर अतिशय योग्य असतील, तर त्याच्यामुळे व्यवसायांच्या विक्रीत वाढ होण्यासाठी खूप मोठी मदत होते. विक्रीत वाढ झाल्यामुळे नफ्यात देखील वाढ होणार आहे. समजा नफ्यामध्ये वाढ झाली तर व्यवसाय या नफ्याची पुनर्गुंतवणूक करू शकणार आहेत व्यवसायामध्येच. अशी पुनर्गुंतवणूक केली म्हणजे अधिक नफा मिळू शकतो. पर्यायाने याचा परिणाम होतोय संपूर्ण व्यवसायाची भरभराट किंवा संपूर्ण व्यवसायाची वाढ. आणि जेव्हा एखाद्या व्यवसायाची वाढ होते तेव्हा तिथल्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा उत्कर्ष होतो. त्यामुळे विक्रीमध्ये वाढ म्हणजेच पर्यायाने व्यवसायाची वाढ होते. आपण तिसरा मुद्दा बघूया, विश्वासार्हतेची निर्मिती. आपण चित्रामध्ये बघू शकतोय ट्रस्ट. एका शब्दामध्ये आपण हे सांगू शकतो की ट्रस्ट म्हणजे विश्वास, परंतु तो कमावण्यासाठी खूप मोठी मेहनत घ्यावी लागते. ग्राहकांच्या मनामध्ये संस्थेबद्दल किंवा त्या व्यवसायाबद्दल विश्वासार्हता निर्माण करणं हे खूप आवश्यक असतं. व्यवसायासाठी एकनिष्ठ ग्राहक मिळण्यास यामुळे मदत होते. एकनिष्ठ ग्राहक म्हणजे कोण? जे वर्षानुवर्षे किंवा अनेक काळासाठी त्याच व्यवसायाच्या ठराविक वस्तूंची नियमितपणे खरेदी करत आहेत. अशा ग्राहकांना म्हणायचं एकनिष्ठ ग्राहक. स्पर्धेच्या दृष्टीने इतर कंपन्या जरी अशाच वस्तूंचे उत्पादन करत असतील तरी सुद्धा असे एकनिष्ठ ग्राहक एका ठराविक कंपनीचे उत्पादनच नियमितपणे विकत घेतात. मग असे ग्राहक मिळणे ही खूप मोठी जमेची बाजू असते कोणत्याही व्यवसाय संस्थेसाठी. हे ग्राहक कसे असतात? हे आनंदी ग्राहक असतात. त्या वस्तूंचा किंवा सेवांचा दर्जा याच्याबाबत ते समाधानी असतात. जर ते समाधानी नसते तर त्यांनी पुन्हा पुन्हा त्याच वस्तूंची त्याच व्यवसाय संघटनेकडून खरेदी केली नसती.
त्यांनी कदाचित दुसऱ्या उत्पादनांची निवड केली असती. परंतु असे आनंदी ग्राहक आणि एकनिष्ठ ग्राहक हे निश्चितपणे कोणत्याही वस्तूची, सेवांची, उत्पादनांची आणि पर्यायाने त्या व्यवसाय संस्थेची चांगली प्रतिमा बाजारपेठेमध्ये वाढविण्यास खूप मोठी मदत करतात. म्हणजेच आपण असं म्हणूया की एक प्रकारे ही जाहिरातच झाली. कारण समाधानी ग्राहक जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला याबद्दल सांगेल की अमक्या अमक्या व्यवसायातल्या या वस्तूंमुळे मला खूप फायदा झाला किंवा याचा दर्जा खूप चांगला आहे, तर ही नक्कीच एक प्रकारची जाहिरात होते. ग्राहक आणि व्यवसाय संस्था यांच्यामधील नातेसंबंध निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीचं जे परिणामकारक विपणन आहे त्याची खूप मोठी मदत होते. आपण पुढील चौथा मुद्दा बघूया. निर्णय प्रक्रिया आधार. ग्राहकांना वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी व्यावसायिकांना किंवा व्यवसाय संस्थांना अनेक प्रकारचे निर्णय घ्यायला लागतात. आता हे निर्णय कोणते असतात? काय निर्मिती करायची आहे, कशा पद्धतीने उत्पादन करायचे, केव्हा करायचे आणि कोणत्या दिवशी किंवा कोणत्या वेळी किती प्रमाणात उत्पादन करायचं आहे. शिवाय हे उत्पादन कोणत्या ग्राहकांसाठी आहे. आपल्याला माहिती आहे की अगदी लहान बाळापासून ते आजी आजोबांपर्यंत अनेक वयाचे ग्राहक प्रत्येक व्यवसाय संस्थेसाठी असू शकतात. मग हे उत्पादन नक्की कोणत्या वयाच्या ग्राहकांसाठी आहे, मग त्यांच्यासाठी आवश्यक तशा पद्धतीची जाहिरात करणे, या सर्व गोष्टी अशा प्रश्नांमध्ये येतात. उत्पादनामध्ये जशी वाढ होत जाते तशी असे निर्णय घेण्याची प्रक्रिया ही नियमितपणे गुंतागुंतीची बनते. विपणन हे योग्य निर्णय योग्य वेळी घेण्यास मदत करते आणि त्यामुळे अशा पद्धतीने केलेलं विपणन निश्चितपणे आपल्याला म्हणजेच व्यवसाय संस्थेला खूप छान पद्धतीने मार्गदर्शन करू शकतं. शिवाय त्या व्यवसायाची भरभराट किंवा वाढ ही निश्चितपणे होते. पाचवा मुद्दा आहे नवीन कल्पनांचे स्रोत. विपणनामुळे व्यवसायांना ग्राहकांच्या गरजांची माहिती मिळते. म्हणजे जेव्हा एखादी वस्तू किंवा एखादी सेवा ग्राहकांनी घेतली जाते, विकत घेतली जाते, तेव्हा ग्राहकांना त्या वस्तूची किंवा सेवांची गरज असते किंवा त्याची आवड असते. ग्राहकांचा जो अभिप्राय दिला जातो, या अभिप्रायामुळे उत्पादनांमध्ये सुधारणा करणे शक्य होते. तुम्हाला माहिती आहे, ग्राहकांचा अभिप्राय हा निरनिराळ्या कंपन्या घेत असतात. मग कदाचित हा फोनवर घेतला जाईल, कदाचित तुमच्याकडून एखादा अर्ज भरून घेतला जाईल, फॉर्म घेतला जाईल किंवा तुम्हाला एखादी सेवा आवडली का नाही याची नंतर चौकशी करण्यात येते. मग असे जे अभिप्राय असतात, या अभिप्रायांमुळे सेवा किंवा वस्तूंमध्ये सुधारणा करणं हे व्यवसायाला शक्य होतं. संशोधन आणि विकास विभाग हा सुद्धा विपणनाच्या खालीच काम करतो. लोकांच्या आवडीनिवडीनुसार उत्पादनामध्ये आवश्यक ते बदल करावे लागतात. आणि हे बदल का करावे लागतात? आपल्याला माहिती आहे, काळाप्रमाणे अनेक वेळा लोकांच्या आवडीनिवडी बदलत जातात. शिवाय माध्यमांचा खूप मोठा प्रभाव हा समाजावर असतो. त्यामुळे अशा आवडीनिवडी जेव्हा बदलतात त्यानुसार उत्पादनामध्ये फरक आणणे खूप गरजेचे असते. अगदी उदाहरण बघूया ना. 20 वर्षापूर्वी जो टीव्ही होता, टेलिव्हिजन होता, सेट, तो होता ब्लॅक अँड व्हाईट. परंतु आत्ताच्या काळात आता 20 वर्षानंतर निरनिराळ्या पद्धतीचे रंगीत टेलिव्हिजन सेट बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहेत. म्हणजेच आवडीनिवडीनुसार आणि शिवाय काळाप्रमाणे जर त्या वस्तूंमध्ये बदल केला गेला नाही तर निश्चितपणे ग्राहक त्याचा स्वीकार करणार नाहीत. आणि म्हणूनच ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार उत्पादनात नियमितपणे बदल करणे, शिवाय तंत्रज्ञानाप्रमाणे बदल करणे हे सुद्धा आवश्यक असते. आणि या गोष्टीसाठी मदत कोणती होते? ती होते संशोधन आणि विकास विभाग यांची. विपणन मिश्रणातील 4 P's ते आहेत उत्पादन, किंमत, स्थान व विक्रीय वृद्धी. आपण बघूया याला 4 P's का म्हटलं जातं. उत्पादन म्हणजे प्रॉडक्ट, एक P झाला. किंमत म्हणजे प्राइस म्हणून दुसरा P. स्थान म्हणजे प्लेस, हा तिसरा P. आणि विक्रीय वृद्धी म्हणजे प्रमोशन, हा चौथा P. म्हणूनच विपणन मिश्रणामध्ये 4 P's असे म्हणले जाते. या 4 P's यांची मदत उत्पादन विकासासाठी घेतली जाते. हा सुद्धा विपणनाचाच एक भाग आहे. आणि त्यामुळे वेगवेगळ्या कल्पना,
वेगवेगळ्या पद्धतीने लोकांसमोर, ग्राहकांसमोर मांडता येतात. आवश्यकतेबद्दल उत्पादनामध्ये, सेवेमध्ये, जाहिरातीमध्ये किंवा विपणनामध्ये आणणे शक्य होते. म्हणूनच विपणन ही नवीन कल्पना सादर करण्यासाठीची खूप मोठी संधी असते कर्मचाऱ्यांसाठी. पुढील मुद्दा बघूया. 6वा, स्पर्धेचा सामना करणे. आपण चित्रामध्ये बघू शकतोय प्रत्येक कंपनीचे कर्मचारी हे स्पर्धेचा सामना करण्यासाठी खूप तयारीने घोडदौड करतात. अर्थव्यवस्थेच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये सध्या स्पर्धा वाढलेली आहे. कोणत्याही व्यवसायाला वस्तू आणि सेवेसाठी मक्तेदारी निर्माण करणे अशक्य आहे. विपणनाची सक्षम व्यूहरचना व्यवसायाची प्रतिमा स्पर्धकांपेक्षा चांगली बनवण्यासाठी मदत करते आणि जर ती प्रतिमा खूप चांगली बनली तर निश्चितपणेच यश तुम्हाला मिळू शकते, म्हणजेच व्यवसायाला मिळू शकते. प्रभावी वितरण ग्राहकांना खरेदीसाठी योग्य रीतीने प्रवृत्त करते. व्यवसाय हा आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रभावीपणे विपणन करू शकतो. म्हणजे हल्ली आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक विविध सोयी आपल्याला उपलब्ध आहेत, जसे संगणक, कम्प्युटर, इंटरनेट आणि त्यामुळे असलेल्या वापरात असलेला मोबाईल, हँडसेट या सर्व प्रकारच्या वस्तूंमुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने खूप प्रभावी रीतीने विपणन आणि ते सुद्धा वेळ वाया न घालवता करता येणे सहज शक्य आहे. आणि इथे जर वेळ आणि परिश्रम वाचत असतील तर निश्चितपणे स्पर्धेचा सामना करणं हे थोडंसं सोपं होऊ शकणार आहे आणि सक्षमपणे केलेलं विपणन हे तुम्हाला स्पर्धकांपेक्षा निश्चितपणे यशस्वी बनवणार आहे. विपणनाचे महत्त्व याच्यामध्ये आपला तिसरा मुद्दा आहे ग्राहकांसाठी विपणनाचे महत्त्व. यामध्ये आपण पहिला मुद्दा बघूया. वस्तूविषयी जागृती निर्माण करणे. विपणनाच्या विविध कार्याद्वारे व्यवसाय संस्था वस्तू आणि सेवांच्या विक्रीत वाढ करतात. विपणनामुळे ग्राहकांना बाजारपेठेतील विविध वस्तू आणि सेवांची माहिती मिळते. बाजारपेठेत उपलब्ध असणारी विविध उत्पादने, त्यांच्यातील वैशिष्ट्ये याबाबत ग्राहकांमध्ये जागृती निर्माण होते. ग्राहक वस्तूंमधील गुणवैशिष्ट्ये, किंमत, उपलब्धता, गरज इत्यादीबाबत तुलना करू शकतात आणि अशी तुलना केल्यावर त्यांना योग्य ती वस्तू किंवा योग्य ती सेवा घेणे खूप सोपे जाते आणि त्यामुळे विपणनाद्वारे ग्राहकांना खूप चांगल्या पद्धतीने वस्तूंची किंवा सेवांची माहिती देणे हे खूप महत्त्वाचे कर्तव्य आहे प्रत्येक व्यवसाय संघटनेचे. त्यामुळेच ग्राहकांमध्ये जागृती निर्माण होते आणि निश्चितपणे संभाव्य ग्राहकांमध्ये वाढ होऊ शकते. पुढील दुसरा मुद्दा आहे दर्जेदार वस्तूंचा पुरवठा. बाजारपेठेतील वाढती स्पर्धा आपण बघितलेलीच आहे. व्यावसायिकावर दर्जेदार वस्तूंचा पुरवठा करण्याबाबत नैतिक दबाव वाढतो. म्हणजे समजा वस्तूंचा किंवा सेवांचा दर्जा जर कमी असेल तर निश्चितपणे व्यवसायाच्या प्रतिष्ठेवर त्याचा परिणाम होतो. सदोष किंवा अयोग्य वस्तूंचा पुरवठा जर केला किंवा सेवांचा पुरवठा केला तर त्यामुळे व्यवसायाच्या प्रतिमेविषयी ग्राहकांच्या मनात नकारात्मक भावना निर्माण होते आणि एकदा अशी नकारात्मक भावना निर्माण जर झाली तर ती पुसून टाकणं हे खूप अवघड काम होतं. त्यामुळे ग्राहकांच्या एकनिष्ठतेवर परिणाम होतो. म्हणजेच पर्यायाने तुमचे जे वर्षानुवर्षाचे ग्राहक होते त्यांच्या मनावर परिणाम झाल्यामुळे ते निश्चितपणे कदाचित इथून पुढे त्या व्यवसायाची उत्पादने किंवा सेवा घेणार नाहीत किंवा तसा निर्णय घेण्याची शक्यता असते. म्हणूनच नित्यनियमाने दर्जेदार वस्तूंचाच पुरवठा करणे आवश्यक असते आणि ही नैतिक जबाबदारी व्यवसायावर नेहमी असते. पर्यायाने व्यावसायिकावर ती जबाबदारी असते. तिसरा मुद्दा आहे विविध वस्तूंचा पुरवठा. ग्राहकांच्या संख्येत व आवडीनिवडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल होतो. स्पर्धात्मक पर्याय अधिक उपलब्ध असतात. शिवाय आधुनिक तंत्रज्ञानामुळे मोबाईल, इंटरनेट, इतर माध्यमं आहेत, वर्तमानपत्र आहेत, याच्यामुळे खरेदीसाठीचे उपलब्ध असलेले पर्याय हे ग्राहकाला सहजपणे दिसू शकतात. शिवाय अनेक व्यावसायिक संघटना ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना सुद्धा सादर करतात. मग अशा सर्वांची माहिती उपलब्ध झाल्यामुळे ग्राहकांना विविध वस्तूंचा पुरवठा होतो. व्यावसायिकांना बाजारपेठेच्या गरजा लक्षात घेऊन ग्राहकांना हा पुरवठा करावाच लागतो. तसंच
बाजारांचे वेगवेगळे विभाग लक्षात घेऊन नवीन उत्पादने बाजारात आणली जातात. जसं ग्रामीण विभाग, शहरी विभाग अशा पद्धतीने त्या ठिकाणच्या गरजा लक्षात घेऊन तशा पद्धतीच्या सेवा आणि वस्तूंचा पुरवठा त्या विभागामध्ये केला जातो. उत्पादनाचा दर्जा, आकार, प्रकार, किंमत याच्यामध्ये सर्व बदल होतो. हा कसा होतो? तर उत्पादनाचा जो दर्जा असतो त्याप्रमाणे किंमत बदलत राहते. आकार जर लहान असेल, मोठा असेल त्या प्रमाणात किमतीमध्ये बदल होतो. शिवाय क्वालिटी म्हणजेच जो प्रकार असणार आहे उत्पादनाचा त्याप्रमाणे सुद्धा बदल होत राहणार आहे. किंवा त्यामध्ये काही विशेष कार्य असतील, फंक्शन्स असतील तर त्याप्रमाणे सुद्धा किमतीमध्ये बदल होत राहणार आहे. चौथा मुद्दा आपण बघूया. ग्राहकांसाठी विपणनाचे महत्त्वामध्ये निवड प्रक्रियेस मदत. आपण बघू शकतोय चित्रामध्ये हा मुलगा त्याच्या हातामध्ये असलेल्या 2 वस्तूंमधली कोणती वस्तू घ्यायची या विचारामध्ये गुंगलेला आहे. बाजारपेठेमध्ये अशा वेगवेगळ्या उत्पादकांच्या वेगवेगळ्या वस्तू उपलब्ध असतात. उपलब्ध असणाऱ्या विविध पर्यायांमधून उत्तम वस्तू आणि सेवांची निवड करण्यास विपणन हे नेहमी मदत करते आणि ते आपल्याला शक्य होते. 5वं बघूया, ग्राहकांचे समाधान. जर विपणन सक्षमपणे केले ना तर सर्वात महत्त्वाची उद्दिष्टे यामधनं साध्य होतात. सगळ्यात पहिलं आहे ग्राहकांना वस्तूच्या दर्जाविषयी खात्री देणे. दुसरं आहे जाहिरातीद्वारे त्यांचे समाधान करणे. प्रामाणिकपणे केलेली कोणतीही जाहिरात असेल, दर्जेदार उत्पादन असेल, नाविन्यपूर्ण उत्पादन असेल, दिलेल्या सवलतीमुळे ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता होते आणि ग्राहक समाधानी होतो. त्यामुळे ग्राहकांचे समाधान ही सर्वात मोठं उद्दिष्ट प्रत्येक व्यवसाय संघटनेचं असायला हवं. 6वं आणि शेवटचं आहे नियमित वस्तूंचा पुरवठा. विपणनाच्या परिणामकारक वितरण प्रणालीमुळे नियमितपणे वस्तूंचा पुरवठा करणं शक्य होतं, जी प्रत्येक व्यवसायाची गरज असते. त्यामुळे मागणी आणि पुरवठा यामध्ये छानपैकी समतोल राखला जातो. म्हणजेच काय होणार आहे याचाच परिणाम वस्तूंच्या किमती स्थिर राहण्यासाठी मदत होणार आहे. आपण आज विपणनाचे महत्त्व बघितले. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण विपणनाचे महत्त्व शिकलेलो आहोत. यामध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे होते: समाजाविषयी, ग्राहकांविषयी आणि व्यवसायाविषयी. पाठ्यपुस्तकाच्या आधारे तुम्ही याचा खूप व्यवस्थित अभ्यास करा. धन्यवाद.